वरती लढताना पाहायला मिळतील। विपक्षामध्ये आर्यम चिंबीपाडा संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये रवाना केले जातील आणि जशी मॅचला सुरुवात केली जाईल त्यास मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करेन दीपेश पाटील यांना। धन्यवाद मोहनीश। एका साइडला असेल टीम पीजी स्पोर्ट्स महापोली बी, विपक्षामध्ये असेल आरएम चिंबीपाडा। तर नक्कीच नाणेफेकीचे कौल जिंकलंय ते मात्र चिंबीपाडा संघाने, माफ करा कुडूस संघाने। पीजी महापोली संघाने आणि स्वीकारले प्रथमतः क्षेत्ररक्षण। सामना त्वरित चालू करायचा आहे। टीम पीजी महापोली संघाचा प्रथमतः गोलंदाज असेल, गोलंदाज तयार मानस। स्ट्राइक एंडला असेल फलंदाज सुरेख चेंडू, माफ करा पहिला चेंडू इथून मात्र हाताळला गेलाय वाईड। श्री गणेशा होतोय, संघाचं खातं खोललं जातं 1 या अंकाने, धावफलक आहे 1। चिंबीपाडा संघाचा 12 प्रतिनिधी स्ट्राइक एंडला असेल साहिल, नॉन स्ट्राइक एंडला असेल तन्मय। या एज लागली गेली आणि आफिल सुरेख असेल फलंदाज होईल बाद। बॅक टू द डगआउट, पहिला मोठा हादरा, पहिला वार लाख मोलाचा पहिला वार होतोय पीजी महापोली संघाकडून। नवीन फलंदाज येतोय सिद्धेश। स्ट्राइक एंडला असेल सिद्धेश, नॉन स्ट्राइक एंडला सज्ज असेल फलंदाज तन्मय। मानस बॉलिंग मार्कवर सज्ज असेल। पुढचा चेंडू, चेंडूचा खेळ झाला 1, धावफलक आहे इथून मात्र 1 या अंकावर। पहिला वार लाख मोलाचा पहिला वार होतोय पीजी महापोली संघाकडून। जेव्हा जेव्हा विकेटचं पतन होतं नक्कीच बॅकफुटला ढकलला गेलाय तो मात्र फलंदाजी करणारा संघ। इथून मात्र काय रणनीती असेल ती पाहावं लागेल। गोलंदाज तयार, पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म और अराउंड द विकेटने मारा करेल मानस। राईट आर्म अराउंड द विकेटने मारा करेल, उडवलाय चेंडू, सुरेख चेंडू उडवलाय। झेल होईल का? चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक, यस चुकी झाली आहे। अबुक डाबुक झेल सोडण्यात आला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात येतोय। 2 धावा सहजरित्या पूर्ण। नक्कीच झेल उडाली होती आणि चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाही। 2 धावा पडून काढल्या गेल्या, 2 धावेच्या जोरात धावफलक पुढे सरकलं, धावफलक जाऊन पोहोचलं इथून मात्र 3 या अंकावर। गोलंदाज तयार असेल, पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म अराउंड द विकेटने विपक्षामध्ये सज्ज असेल एक डावखुरा फलंदाज सिद्धेश। नक्की दुसऱ्या चेंडूवर पुनश्च एकदा फलंदाज बाद झाला असता तर नक्की झेल झाली असती। क्रिकेटमध्ये जर तरला जागा नाही आणि इथे मात्र दाखवून दिलं गेलंय। पुनश्च एकदा गोलंदाज तयार असेल मानस, पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म अराउंड द विकेटने कोलवर टप्प्याचा चेंडू, एज लागली गेली, चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन कडे। 1 धावेच्या जोरावर धावफलक पुढे सरकलं, धावफलक जाऊन पोहोचलं इथून मात्र 4 या अंकावर। कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नसेल आणि मोठा फटका मारू देत नाहीये सुरेख गोलंदाजी, एक नौका गोलंदाज इथून मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज असेल। पुनश्च एकदा मानस, पुढचा चेंडू
राईट आर्म अराउंड द विकेटने. गोलंदाज तयार असेल. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. टीम महापोली कोणत्या प्रकारचा विलंब नको आहे. पीजी महापोली संघ सामना चालू करायचा आहे. पीजी महापोली कोणत्याही प्रकारचा विलंब नको आहे, अन्यथा पॅनलाइज करण्यात येईल. पुढचा चेंडू, उलटा चेंडू उडवलाय चेंडूला. याच झेल होईल का? फलंदाज होईल बाद. उलटा चेंडू होता, भिडकावून दिलं गेलं चेंडूला आणि फलंदाज झालाय बाद. धावसंख्येवर इथून मात्र रोख लावण्यात आलाय. धावफलक आहे 4. 2 विकेटचं पतन. सिद्धेश देखील परततोय तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज येतोय. कोण असेल पाहावं लागेल. फलंदाजचं नाव सांगायचंय. प्रणय मुंडे. पहिलं षटक मार्गस्थ असेल. पहिल्या षटकातील अजून देखील 2 चेंडू शेष असतील. गोलंदाज तयार. मानस. चेंडूचा खेळ झालाय 4. धावफलक आहे 4. स्ट्राईक एंडला सज्ज असे सिद्धेश. पुढचा चेंडू राईट अराउंड द विकेट. यास उडवलाय चेंडूला. जेल होईल का? आणि जेल बाद. तिसऱ्या विकेटचं पतन. सुरेख गोलंदाजी. धावफलक स्थिरावलं गेलं ते मात्र 4 या अंकावर. नवीन फलंदाज येईल. कोण असेल पाहावं लागेल. फलंदाजचं नाव सांगायचंय. बाबूराव. स्ट्राईक एंडला असेल प्रणय. नॉन स्ट्राईक एंडला असेल बाबूराव. नक्कीच स्ट्राईक एंडचा भार सांभाळतोय मुलगा आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल स्वतः वडील. पाहावं लागेल. इथून मात्र रणनीती पाहण्यात येईल. कशा प्रकारे खेळी करण्यात येईल. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू घेऊन शेवटचा चेंडू घेऊन पुढे सरसावेल. मानस. राईट आर्म ओव्हर द विकेट. असं उडवलाय चेंडूला. सुरेख चेंडू उडवलाय. चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक. झेल सोडण्यात आली. नक्कीच प्रयत्न चांगला होता. 2 धावा सहजरित्या पूर्ण. आणि तिसऱ्या धावीचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नसेल. 2 धावीच्या जोरात धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचलंय 6 या अंकावर. सुरेख झेल होती. प्रयत्न चांगला होता. प्रयत्न इथे मात्र अपयशी ठरण्यात आला आणि 2 धावा पळून काढण्यात आल्या. 2 धावीच्या जोरावर धावफलक पुढे सरकला. धावफलक जाऊन पोहोचलं 6 या अंकावर. अजून देखील 12 चेंडूचा खेळ शेष असेल. कोण असेल नवीन गोलंदाज. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज पुढे येईल. शुभम. नक्कीच आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना पीजी स्पोर्ट्स महापोली संघ विपक्षामध्ये सज्ज असेल. RM चिंबीपाडा. धावफलक जाऊन पोहोचले 6 या अंकावर. चेंडूचा खेळ झाला 6. विकेटचं पतन आहे 3. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. विपक्षामध्ये सज्ज असेल बाबूराव. शुभम. पुढचा चेंडू. पहिला चेंडू घेऊन पुढे सरसावेल. फुल टॉस चेंडू. नो चेंडू इथे मात्र हाताळण्यात येतोय. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावीचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाही. नो चेंडू +1. 2 धाव मिळतील. 2 धावीच्या जोरावर धावफलक आहे 8. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. कुठेही मारा कसंही मारा धाबाद होऊ नका. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. या दरम्यान आपले गावचे समाजसेवक आदरणीय संजयजी गोविंद गायकवाड साहेब यांचं इथे आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आणि आदरणीय निलेशजी चन्ने साहेब यांना देखील मी विनंती करेन शाही सन्मानात व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. सुरेखरित्या इथे मात्र चेंडूला टटवण्यात आला.
2 धावा सहजरित्या पळून काढण्यात आल्या. 2 धावीच्या जोरावर धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या अंकावर. इथून मात्र चेंडूला उडवण्यात आलंय. रोमांस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावर धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचलंय 12 या अंकावर. यापुढे होणारा सामना रायझिंग स्टार्स लोणाड विपक्षामध्ये असेल. मुकेश स्पोर्ट्स महापुली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय टॉस बॉक्स मध्ये रवाना व्हायचंय. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि धावसंख्येवर रोख लावला गेलाय. धावफलक आहे 12. चेंडूचा खेळ झालाय 3. अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल दुसऱ्या षटकातील. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. विपक्षामध्ये सज्ज असेल फलंदाज. याचा उडवलाय चेंडूला. सुरेखरित्या चेंडूखाली येतो क्षेत्ररक्षक. चुकी होणे नाही आणि फलंदाज होईल बाद. बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. लोणाड संघाचा कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नवीन फलंदाज येतोय. नॉन स्ट्राईक एंडला असेल आशिष. स्ट्राईक एंडला सज्ज असेल बाबूराव. गोलंदाज तयार शुभम. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. विपक्षामध्ये सज्ज असेल बाबूराव. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. खोदून काढला गेलाय चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल करतोय मिडॉक्स क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल. 1 पेक्षा अधिक नाही. 1 धावीच्या जोरावर धावफलक इथून मात्र पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचलंय 13 या अंकावर. अजून देखील 1 चेंडूचा खेळ बाकी असेल दुसऱ्या षटकातील. गोलंदाज तयार शुभम. शेवटचा चेंडू घेऊन पुढे सरसावेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. विपक्षामध्ये सज्ज असेल आशिष. पुढचा चेंडू. सुरेख चेंडू हाताळला गेलाय आणि चुकी झाली आहे ती मात्र यष्टीरक्षकाकडून. फेकी होतीये आणि 1 धाव मिळेल. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आहे इथून मात्र 14 या अंकावर. चेंडूचा खेळ झालाय 12 आणि धावफलक आहे 14. जर मोठी संख्या उभारायची असेल, मोठं धावफलक उभारायचं असेल तर 2 मोठे फटके मारावेच लागतील. 2 मोठे फटके बॅकफुटला फ्रंटफुटला आणेल ते मात्र चिंबीवाडा संघाला पाहावं लागेल. मोठे फटके येतील का? हाणामारी होईल का? शेवटचं षटक बाकी असेल. नवीन गोलंदाज येतोय. बॉलिंग मार्को रोहन. शेवटचं षटक बाकी असेल. हाणामारीचं षटक स्लॉगरचं षटक घेऊन पुढे सरसावेल रोहन. राईट आर्म ओव्हर द विकेट. अशी सज्ज. फुलटॉस चेंडू उडवलाय चेंडूला परंतु क्षेत्र चुकीचा निवडण्यात आला. नक्कीच 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावीच्या जोरावर धावफलक इथून मात्र पुढे सरसावेल. चुकी झालीय ती मात्र पुनश्च एकदा गोलंदाजाकडून आणि चुकी भरून काढली गेली. सुरेख फेकी आणि फलंदाज होईल बाद. बॅक टू द डगआउट आशिष. कम ऑन डीजे. नवीन फलंदाज येईल रोहिदास. धावफलक आहे ते इथून मात्र 16 या अंकावर.
स्ट्राईक एंडला असेल बाबूराव, नॉन स्ट्राईक एंडला असेल रोहिदास. गोलंदाज तयार रोहन. एकदा सुरेख चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. कोणत्याही प्रकारची धावसंख्या मिळत नाहीये. धावफलक रोखलं गेलं ते मात्र स्थिरावलं गेलं 16 या अंकावर. एक सुरेख गोलंदाजी इथून मात्र हाताळली गेली, ती मात्र पीजी स्पोर्ट्स महापोली संघाकडून. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू घेऊन रोहन. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून मात्र दिशा भरकटण्यात येते. वाईट चेंडूची सांगता झाली आणि धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचलंय 17 या अंकावर. अजून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. रोहन गोलंदाज तयार. पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. विपक्षामध्ये सज्ज आहे बाबूराव. असं टटावण्याचा प्रयत्न होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन कडे. एक धाव मिळेल. एक धावीच्या जोरावर धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचलंय 18 या अंकावर. याचे मोठे फटके मारावे लागतील आणि रोहिदास असा विचार केला. जशा प्रकारे शरीरयष्टी आहे, नक्कीच चेंडू जर बॅटच्या रडार मध्ये आला तर चेंडू थांबणार नाही आणि पाहावं लागेल करून दाखवेल का. चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. ते मात्र 3. गोलंदाज तयार. फुलटो लोअर फुलटो चेंडू होता. पुलर लाईनचा चेंडू होता. चेंडूला टटावण्यात आलंय. स्क्वेअर लाईन क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावीचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. धावाची संधी आणि रोहिदास होईल बाद. बॅक टू द डगआउट. धन्यवाद. तर दरम्यान जे आपले स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स बसलेत पाठीमागे, त्यांना मी विनंती करतोय, आपल्या ज्या मॅचेस आहेत त्या मित्रांनो लाईव्ह आहेत, त्यामुळे लाईव्ह टीव्ही स्क्रीनवरती ते वेगळं दिसतं. सो विनंती करतोय प्लीज. थँक्यू व्हॉलेंटियर्स जे कोणी आहेत. धन्यवाद. नवीन फलंदाज येतोय. नॉन स्ट्राईक एंडला असेल स्वप्नील. पुढचा चेंडू घेऊन पुढे सरसावेल. गोलंदाज रोहन. राईट आर्म ओव्हर द विकेट. बाबूराव सज्ज असेल. सुरेखरित्या चेंडूला टटावण्यात आलं. एक धाव सहजरित्या पूर्ण. एक पेक्षा अधिक नाही मिळणार आणि एक धावीच्या जोरावर धावफलक पुढे सरकलं. धावफलक जाऊन पोहोचलं 21 या अंकावर. स्वप्नील स्ट्राईक एंडला सज्ज असेल. शेवटचा चेंडू शेष असेल. गोलंदाज तयार रोहन. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेखरित्या चेंडूला इथे मात्र टटावलं गेलंय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न असेल. प्रयत्न सफल ठरतोय. तब्बल एक धाव पळून काढली गेली. एक धावीच्या जोरात धावफलक पुढे सरकलं. धावफलक जाऊन पोहोचलं 22 या अंकावर आणि 23 धावांची गरज असेल, ती मात्र पीजी महापोली संघाला. तोवर संधी देऊया डीजे मास्टरला. कक्षाकडे नाणेफेकीच्या कक्षाकडे मी आदरणीय निलेशजी चन्ने साहेब आणि संजयजी गायकवाड साहेबांना मी विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचंय. मुकेश स्पोर्ट्स महापोली संघाचे कर्णधार आणि रायझिंग स्पोर्ट्स लोणार दोन्ही संघांचे कर्णधार इथपर्यंत जोडा.
मुकेश स्पोर्ट्स मापोली संघाचे कर्णधार इथपर्यंत जोडलेत, आमचे मान्यवर देखील जोडले गेलेत. लोणार संघाचे कर्णधार लोणार संघाचे कर्णधार इथपर्यंत पोहोचलेत. मान्यवरांना विनंती करतोय नाणेफेकीचा कौल करायचा. महापोली संघाकडनं कॉलिंग दिली जाते. हेड असं कॉलिंग आणि यस इट इज अ टेल. यस काटा पडलाय. लोणार संघाच्या कर्णधार नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मान्यवरांना विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. यस धन्यवाद. तर वळतोय लोणार संघाच्या कर्णधाराकडे. सर्वप्रथम अगदी जर बघितलं गेलं महापोली संघ आपल्या घरच्या मैदानावरती लढते आणि घरच्या मैदानावर लढताना विपक्षामध्ये तुम्ही नाणेफेकीचा कौल घेऊन निर्णय का असेल? आमचा निर्णय नक्कीच क्षेत्ररक्षण असेल. जेणेकरून आम्ही बघितलं की त्यांचा होम ग्राउंड आहे, तर त्या पद्धतीने आम्ही खेळू, त्यांना प्रेशरमध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही करू. यस अगदी जर बघितलं गेलं 3 षटकांची मॅच या 3 षटकांमध्ये गेल्या भरपूर मॅचेस आपल्याला बघितल्या. जे धावा चेस करणारे संघ मात्र इथे विजयश्री झाले. म्हणजे डिफेंड करताना अडथळे येतात, पण या मॅच मध्ये किती 3 षटकांमध्ये कशा धावा रोखण्याचा प्रयत्न कराल आणि काय स्ट्रॅटेजी असेल? आम्ही 25 बिलो आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. तसंच स्ट्रॅटेजी बघायला गेलं तर तुम्हाला आतमध्ये कळेल. नक्कीच मैदानामध्ये स्ट्रॅटेजी दाखवण्याचा प्रयत्न कराल. अगदी जर बघितलं गेलं ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2022चा हा 2022चा हा महासंग्राम खेळताना कसा फील होतोय? अजून तरी आम्ही ग्राउंडमध्ये गेलो नाही, पण इथे प्रेक्षकांचा आवाज आणि ग्राउंडची पूर्ण जे आम्ही बघतोय ते बघून चांगलं वाटतंय. नक्कीच अगदी नाणेफेकीचा कौल तुम्ही हारलायत. जर नाणेफेकीचा कौल तुमच्या पक्षामध्ये असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे. लोणार संघ एक चांगला संघ म्हणून ओळखला जातोय. किती धावांच्या मजर मारण्याचा प्रयत्न असेल? किती टार्गेट द्याल? 35-36 पर्यंत. नक्कीच विनामूल्य ऑल द बेस्ट. एक चांगला खेळ दाखवा. टीम लोणार तुम्हाला देखील ऑल द बेस्ट. वळतोय मॅच कडे. टीम लोणार संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडला गेल्या नाणेफेकीचा कौल जिंकून आणि आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी महापोली संघाला. महापोली गावचे समाजसेवक आदरणीय माननीय श्रीयुत रुपेशजी गायकवाड साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. यस वळतोय मैदानामध्ये 23 धावांचं टार्गेट आहे. 2 सलामीचे फलंदाज मैदानाकडे रवाना झाले होते. एका बाजूला शुभम तर एका बाजूला आदेश आणि पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाने मात्र केली आहे कमाल. सिद्धेश याला मात्र सिद्धेश गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती मात्र शुभम याला फलंदाजाला मात्र परत पाठवलं गेलंय. गोलंदाज सिद्धेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहायला मिळेल नवीन. ह्यावेळेस पंचांचा इशारा नो चेंडू हवेमध्ये, पटका मिस टाइम. पण झेल जरी घेतली गेली पण नो चेंडू पंचांचा इशारा आला. नो +1 अशा 2 धावा नक्कीच मिळतील आणि या 2 धावेच्या जोरावरती समीकरण जाऊन पोहोचलं गेलंय. ते म्हणजे तब्बल 2 या आकड्यावरती. एका चेंडूच्या समाप्तीनंतर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी, बस रनआउट नाही होणार. जर समीर गायकवाड यांनी षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. अमोल भोईर यांकडनं पारितोषिक लागलंय. हा चेंडू लोवर फुल टॉस, आडव्या पट्ट्याचा हा फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रेजर मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी फंबल झाला पण फिकी पर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. 18 चेंडूंचा खेळ आणि या 18 चेंडूमध्ये जर बघितलं गेलं तर 23 धावांचं टार्गेट हे मात्र सेट केलं जात आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 ही धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती असेल. गोलंदाज सिद्धेश यांचा. स्ट्रायकर एंडला फलंदाज समीर पाहायला मिळेल. पहिला विकेट रॉयल डकचा शिकार शुभम ठरला आणि त्यानंतर समीर मात्र फलंदाजीवरती एक चांगल्या प्रकारचा खेळ दाखवायला सुरुवात केली आहे. यस या 23 धावांचं धावसंख्या जर तुम्हाला चेस करायची असेल तर मी म्हणेन मैदानामध्ये पार्टनरशिप खूप जास्त गरजेची आहे आणि या वारंवार चुका होत आहेत. त्याच्या जोरावरती आणखी 2 धावा मात्र अंकित केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या जोरावरती समीकरण आता मात्र जाऊन पोहोचलं गेलंय. ते म्हणजे तब्बल 6 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 6 धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे.
चौथा चेंडू प्रगती पथावरती असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सिद्धेश यावेळेस मिडॉनच्या क्षेत्रामध्ये हलक्या गतीने चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. एक धाव सिंगल घेतली जाते. डबल सिंगल क्रिकेटमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट असतात आणि त्या डबल सिंगल मात्र एक चांगल्या पद्धतीने टीम महापोली संघाकडनं पाहायला मिळतील. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारण्याची परिस्थिती नसल्या कारणामुळे इथे मात्र डबल सिंगल ने बूंद बूंद से सागर भरता है. उसी तरह से एक एक रनों से मंजिल बढ़ा रहे दोनों भी बल्लेबाज. लोवर फुल टॉस चेंडू बॅटची एज नक्कीच घेतली आणि या स्टँड वरती चेंडू सरळ. विकेट क्रमांक दुसरा डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय पीजी स्पोर्ट्स महापोली आंबेडकर नगर आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2022चा हा महासंग्राम. अगदी अनेक सारे संघ इथपर्यंत पोहोचलेत. फक्त लक्ष एकच आहे की ही ट्रॉफी उचलायची आणि या ट्रॉफी कोणाच्या नावावरती होईल. जो संघ विजयाचा शंख फुकून या ट्रॉफी पर्यंत पोहोचेल तो संघ मी म्हणेन की 365 दिवस या ट्रॉफीवरती अधिराज्य गाजवेल. कोणता संघ असेल उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला महाअंतिम विजेता नक्कीच मिळेल. स्ट्रायकर एंडला अमन, फलंदाज नवीन मैदानामध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू पंचाचा इशारा येतो. षटक समाप्त होईल. एका षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती 7 या आकड्यावरती. अगदी जर बघितलं गेलं ना तर षटक ज्या वेळेस सुरुवात झाली तेव्हा असं वाटत होतं की एकतर्फी मॅच होती की काय, पण तदनंतर सिद्धेश या गोलंदाजाने जे गोलंदाजाची जादू खऱ्या अर्थाने दाखवायला सुरुवात केली. मॅच मध्ये रंग फेरले गेलेत. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आणला गेलाय आणि या क्रिकेट विश्वामध्ये असं म्हटलं जातं ना की सर्वात जास्त कठीण होणारा मॅच कोणत्या, तर मी म्हणेन की लो स्कोरिंगच्या मॅच. आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज असेल ती 16. 12 चेंडू 16 धावा. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिलं हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय साहिल. चिंबीपाडा संघाकडनं साहिल याच्या हातामध्ये आता मात्र जिम्मेदारी दिली आहे. मोर्चाचा भार आता मात्र साहिलच्या खांद्यावरती असेल. मी म्हणेन की हा षटक खूप जास्त इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांसाठी, कारण की या षटकामध्ये जर कमीत कमी धावा आल्या तर चिंबीपाडा संघ येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये अधिराज्य गाजवेल आणि या षटकामध्ये जर जास्तीत जास्त धावा आल्या तर टीम महापोली संघ मात्र सेफ होताना पाहायला मिळेल. हा चेंडू फुलटॉस होता, तेवढा फायदा उचलता आला नाही. चांगलं यष्टिरक्षकाची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती कुठच्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडूची संपन्न होते आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 या आकड्यावरती सिरावली गेली आहे. एका चेंडूच्या समाप्तीनंतर अजून देखील या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. दूरवरती पसरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि ते भेदून आता मात्र इथे फलंदाजी करेल का. लोवर फुलटॉस चेंडू, इथे पंचांचा इशारा नो. अतिरिक्त धाव दिली जाते आणि एक डिक्लेअर धाव, अशा 2 धावा नक्कीच असतील. म्हणजे सोने पे सुहागा असंच म्हणावं लागेल आणि या 2 धावेच्या जोरावरती समीकरण आता मात्र जाऊन पोहोचलं गेलंय एका चेंडूच्या समाप्तीनंतर 9 या आकड्यावरती. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा एकदा गोलंदाज. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीचा उडवण्याचा प्रयत्न, चांगला ग्लान्स केला होता पण लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तिथे होत्या. नक्कीच झेल नक्कीच कलेक्ट केली पण चेंडू जो होता तो फ्री हिटचा असल्या कारणामुळे मात्र इथे एक धाव अंकित केली जाईल. याचा हा जीवनदान नक्कीच म्हणावं लागेल आणि या जीवनदानाचा फायदा मिळेल की उचलेल का टीम महापोली संघाकडनं. पीजी स्पोर्ट्स महापोली बी हा संघ मैदानामध्ये लढताना पाहायला मिळतोय. आपल्या घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांना कुठेतरी नाराज करायचं नाहीये आणि त्याच्या जोराने कशा प्रकारचा खेळ केला जाईल. हा चेंडू अगदी स्ट्रेट ड्राईव्ह केला चेंडू, सर्वात सेफ फटका ज्याला म्हटलं जातं. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली पण बॅकअप खूप चांगला होता आणि त्या बॅकअपच्या जोरावरती नक्कीच 2 धावा रोखू शकत नाही आणि या 2 धावा मात्र अंकित केल्या जातील. 2 धावेच्या जोराने समीकरण जाऊन पोहोचलं गेलंय 23 धावांचा पाठलाग करताना 12 या आकड्यावरती. म्हणजे आता मात्र अजून देखील 11 धावांची गरज असेल. 9 चेंडू 11 धावा. एका बाजूला टीम चिंबीपाडा तर एका बाजूला टीम पीजी बी हा संघ पाहायला मिळतोय. इथून कोणता संघ पुढे जाईल हे देखील बघणं गरजेचं असेल. पुढचा चेंडू
यावेळेस चांगली लेंथ होती, ही ताकद आहे या गोलंदाजाची, ही नजाकत आहे. सरळ निघून गेल्या यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, अपस्टंपच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न. ही लेंथ चांगली आहे. या लाईन आणि लेंथ वरती जर चेंडू हाताळले गेले तर मी म्हणेन की फलंदाजाला झगडावं लागेल, लढावं लागेल. फलंदाजानं कठीण प्रश्न विचारला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. समीकरण जाऊन पोहोचलं गेले 8 चेंडू आणि 11 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, एक धाव कंप्लीट केली जाईल. एक सिंगल धावेच्या जोराने समीकरण 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 7 चेंडू आणि आता मात्र समीकरण जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजे 12, माफ करा 10. 7 चेंडू आणि विजयासाठी 10 धावेंची गरज असेल. हा ट्रॅकर गुडलँड स्पॉट वरती टप्पा खाल्ल्यानंतर बॅटची एज घेऊन सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणखी एक विकेट मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि आता मात्र समीकरण बदललं गेलं मॅचचं. धन्यवाद डीजे. सकाळच्या सत्रापासून डीजेची देखील उल्लेखनीय कामगिरी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली. मधुर संगीत डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांचं मात्र आपल्या कानांपर्यंत पोहोचवलं जातात. त्यांच्या गोड आठवणी प्रत्येक संगीतामध्ये लपवल्या गेल्यात आणि त्या आठवणी मात्र आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. यस नक्कीच त्यांचा जर विचार केला तर खडतर प्रवास, आणि त्या खडतर प्रवासामध्ये मी म्हणेन की संघर्षाचं दुसरं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ते संघर्ष करत त्यांनी जी ही पदवी पोहोचली गेली, डॉक्टरेट पदवी ज्यांना दिली गेली, ते संघर्ष केलं गेलंय. यस म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल. संघर्ष करतो तोच खरा लढवय्या म्हटलं जातं. आणि या मैदानावर ते कोण संघर्ष करून लढवय्या होईल आजच्या दिवसामध्ये हे देखील बघणं गरजेचं असेल. 6 चेंडू विजयासाठी 10 धाव्यांची गरज. सहा चेंडू 10 धावा, 10 धावा, 6 चेंडू. एका बाजूला पीजीबी संघ तर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतो आर्यन चिंबीपाडा. कोणता संघ इथून पुढे जाईल, लढावं लागेल, झगडावं लागेल, परिस्थितीला सांगावं लागेल. हम ना कभी रुकेंगे, हम ना कभी झुकेंगे, हम लढते रहेंगे और लढेंगे. दोन्ही संघ सज्ज आहेत. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय तन्मय. पहिला चेंडू. प्रेशर आहे मैदानामध्ये दोन्ही संघांवरती, कारण की ही मॅचचा जर विचार केला तर खूप जास्त इम्पॉर्टंट डू ऑर डाय मॅच असेल. या मॅच मध्ये काही केलं नाही तर मरावं नक्कीच लागेल. या मॅच मधून टुर्नामेंट मधून बाहेर जावं लागेल. पहिला चेंडू आडव्या पट्ट्याचा फटका स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. एकच धाव असेल आणि त्या एका धावेच्या जोरावरती समीकरण आता मात्र जाऊन पोहोचलं गेले ते म्हणजे 14 या आकड्यावरती. म्हणजे अजून देखील 5 चेंडू आणि पीजीबी संघाला विजयाची झुंज देण्यासाठी 9 धाव्यांची गरज असेल. कुछ कर्जा वैसे की दुनिया बोले करो तो इसके जैसे, असं करून दाखवावं लागेल आता मात्र. 5 चेंडू आणि 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. गोलंदाज तन्मय. पुन्हा एकदा आपलं क्षेत्ररक्षण सजवलं जाते. लेफ्ट आणि राईट हे कॉम्बिनेशन, आणि ज्या प्रकारे या मैदानामध्ये हवा चालू आहे मी म्हणेन की लेफ्ट हँडेड फलंदाजाला इथून नक्कीच त्याचा फायदा होईल. कारण की हवा जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेला वाहतीये, जेणेकरून लेफ्ट हँडेड बॅट्समनला ही हवा मात्र परिपक्व असेल, त्याचा मात्र फायदा उचलेल का. गोलंदाज सज्ज होतोय. निर्णायक चेंडू. यावेळेस काय चेंडू होता, अप्रतिम भन्नाट वेगाने हाताळला गेलाय. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि फलंदाजाला चकवा देऊन सरळ निघून गेल्या यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. समीकरण आता मात्र बदलताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलंय 4 चेंडू आणि 9 धाव्यांवरती. यस काहीही करून या येणाऱ्या 4 चेंडूवरती 9 धावा जोडाव्याच लागतील पीजीबी संघाला. आणि जर चिंबीपाडा संघाचा विचार केला तर याच 9 धावा रोखाव्या लागतील. यस ना हारना जरुरी है ना जीतना जरुरी है. क्रिकेट एक खेल है, बस खेळणं जरुरी आहे आणि तो खेळ खेळवला जातो मैदानामध्ये. हा चेंडू
अगदी लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू इथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. याचे आधी ज्या चुका केल्या होत्या चिंबीपाडा संघाने त्या चुकांवरती परतफेड केली आहे नक्कीच. आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या जोरावरती समीकरण जाऊन पोहोचलं गेले ते 15 या आकड्यावरती. म्हणजे अजून देखील 3 चेंडू आणि समीकरण आहे ते म्हणजे 8 धाव्यांचं. 3 चेंडू 8 धावा. ह्या चेंडूवरती एक मोठा फटका नो डाऊट मारावाच लागेल. जर एखादा मोठा फटका आला नाही तर समीकरण मात्र बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. टीम पीजी बी संघाच्या तंबूमध्ये थोडीशी घबराट आपल्याला पाहायला मिळेल. कारण की समीकरण जर बघितलं गेलं तर चिंबीपाडा संघाच्या मध्ये जवळजवळ 60% समीकरण आहे. 40% हे मापोलीकडे असेल. पण ते 40%चं 100% करणं हे तुमच्या हातामध्ये असेल. हा चेंडू बॅटची एज मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. कारण की 2 चेंडू आणि समीकरण आता असेल ते म्हणजे 7. म्हणजेच एक मोठा फटका मारावाच लागेल. 2 चेंडू 7 धावा. स्ट्रायकर एंडला फलंदाज अनुज काय करेल. 2 चेंडू 7 धावा मित्रा. 2 गेंदों पे जीतने के लिए 7 रनों की जरूरत. चेसिंग ही कंपल्सरी असेल या स्पर्धेचे हे नियम. या 7 धावा मात्र नो डाऊट चेस कराव्याच लागतील जर विजयाची झुंज द्यायची असेल तर. इथून मॅच रंगतदार झाली आहे. निर्णायक चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडू आला तर पूर्णपणे चिंबीपाडा इथे विजयाचा जय जयकार करेल. पण इथून जर एखादा मोठा फटका किंवा एक सिंगल धाव आली तरी पण मॅच मध्ये ट्विस्ट बाकी असेल. स्ट्रायकर एंडला अनुज. आपण बघू शकाल की आतुरता आहे पीजी मापोली बी संघाच्या तंबूमध्ये. हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय की काय. रनआउटची देखील संधी असेल आणि फलंदाज अनुज होतोय बाद. असा फलंदाज पाठवावा लागेल जो या एका चेंडूवरती हंडी नाहीतर मुंडी.
यस पीजी स्पोर्ट्स 40+, आपण देखील रेडी राहायचंय कारण की थोड्या वेळात नंतर तुमची देखील मॅच असेल पीजी 40+. राय स्पोर्ट्स राहे आणि विपक्षांमध्ये महेंद्र स्पोर्ट्स शेलार दोन्ही संघांचे कर्णधार इनिंगच्या ब्रेक नंतर नाणेफेकीच्या कक्षाकडे वळायचं आहे कारण की यापुढील होणारी मॅच राय स्पोर्ट्स राहे विपक्षामध्ये महेंद्र स्पोर्ट्स शेलार.